हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? आय होप एकदम असं असणार आहे. आपण मागच्या टॉपिकमध्ये तुमचा MSCचा फर्स्ट सेमिस्टरचा फिजिकल केमिस्ट्री स्टार्ट केली होतं. त्यामध्ये स्टॅटिस्टिकल थर्मोडायनामिक बघत होतो. तुमचा तो कोड आहे CH411 बरोबर. तर स्टॅटिस्टिकल थर्मोडायनामिकमध्ये मागच्या टॉपिकमध्ये इंट्रोडक्शनरी पार्ट बघितला, जस्ट बेसिक बघितलं की नेमकं टाईप ऑफ स्टॅटिक्स कुठले कुठले होते ते सगळे आपण जस्ट बेसिक पाहिला होता. तर आपण आज डिटेलमध्ये पुढचा टॉपिक बघणार आहे. तो म्हणजे तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन तर विचारला जातो, कारण की याच्यामध्ये ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला ते जमनिंग करून पण क्वेश्चन विचारू शकता. मी एक क्वेश्चन तुम्हाला देणारच पुढे, पण त्यावरती एक क्वेश्चन म्हणजे की पार्टिशन फंक्शन काय किंवा इट्स सिग्निफिकन्स म्हणून तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आपण क्वेश्चन बँक पण बघूयात नंतर पुढे. तर आधी आपण जर स्टार्ट करूयात की पार्टिशन फंक्शन काय आहे. ठीक आहे, 4 मार्क्सला तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता बघा, पार्टिशन फंक्शन इट इज द डायमेन्शनल क्वांटिटी दॅट इंडिकेट, काय इंडिकेट करतो तो, हाऊ द पार्टिकल आर द डिस्ट्रीब्युट अमॉंग द व्हेरियस एनर्जी लेवल. म्हणजे हा पार्टिशन फंक्शनमध्ये ही डायमेन्शनल क्वांटिटी आहे, याच्यामध्ये इंडिकेट केलं की पार्टिकल जे पण आहे ते डिस्ट्रीब्युट कशा प्रकारे होतात. एनर्जी लेवल, व्हेरियस एनर्जी लेवल असतात, नंबर ऑफ एनर्जी लेवल असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला हे पार्टिकल डिस्ट्रीब्युट कसे होतात हे तुम्हाला पार्टिशन फंक्शनमध्ये बघायला भेटणार आहे. ठीक आहे, म्हणजे जसं एक प्रकारे तुम्ही सांगता की जस्ट टोटल नंबर ऑफ द पार्टिकल वगैरे. पुढे आपण इक्वेशन बघणार, त्या तुम्हाला इझी लक्षात येईल, अंडरस्टँड होईल. तर हा आपण रिप्रेझेंट करतो क्यूने और झेडने यूज करतो. ठीक आहे, जर तुम्ही केमिस्ट्रीमध्ये जर बघत असता तर क्यूने तुम्ही डिनोट करतात, आणि जर फिजिक्समध्ये जर तुम्ही याचा स्टडी करता तुम्हाला झेडने पण बघायला मिळणार. ठीक आहे, म्हणजे पार्टिशन फंक्शन तुम्हाला झेडने किंवा क्यूने, आपण जस्ट आता केमिस्ट्रीमध्ये शिकतो म्हणून आपण क्यूने डिनोट करणार. ठीक आहे, तर हे फिक्स म्हणू शकतो आपण, फिक्स SI म्हणजे युनिट वगैरे आहे असं जसं म्हणू शकतो. ठीक आहे, आता आयडियल फंक्शन काय सांगतं आहे की लेट अस द कन्सिडर अँड द आयडियल गॅस हॅव्हिंग. आता जस्ट इक्वेशन आहे, इक्वेशनवरच तुम्हाला त्याच्यावाले प्रॉपर्टीज पण आहेत. ठीक आहे, आता N म्हणजेच काय की नंबर ऑफ मॉलिक्यूल, जेवढे नंबर ऑफ मॉलिक्यूल दिलेले आहेत ते तुम्हाला इंडिकेट करायचे. ठीक आहे, म्हणजे एनर्जी लेवलमध्ये. आता एनर्जी लेवल म्हणजे 1, 2 तुमची जवळपास जर गिवन दिलेले असतात त्यांच्यावर जर फ्रेश म्हणजे टोटल पार्टिकल ऑफ द आयथ लेवलला कुठली असणार आहे. आता NI म्हणजेच काय, नंबर ऑफ मॉलिक्यूल इन द आयथ एनर्जी लेवल. तुम्ही जर घेतलेली की EI म्हणजे एनर्जी लेवल घेतली, एनर्जी लेवल जी असणार आहे, म्हणजे I म्हणजे काय, आयथ लेवल जी असणार आहे ती. ठीक आहे, आणि GI म्हणजे तुमच्यावाली डिजेनरसी ऑफ द आयथ एनर्जी लेवल दॅन द पार्टिशन फंक्शन इज गिवन. आता बघा, N तुमचे जे नंबर ऑफ जेवढं पण नंबर ऑफ मॉलिक्यूल असणार ते काय इंडिकेट करतात, कशा प्रकारे ते इंडिकेट करतात, म्हणजे टोटल पार्टिकल आयथ लेवल म्हणजे काय टोटल. मला माहिती आहे कन्फ्युजन लँग्वेज आहे थोडीशी, फिजिकल केमिस्ट्री म्हटलं म्हणजे तुम्हाला ते थोडंसं अंडरस्टँड करूनच घ्यावं लागेल. ठीक आहे, जर कोणाला काही कन्फ्युजन तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. ठीक आहे, आणि जर तुम्हाला काही असतील डिफिकल्टी तर तुम्ही मला इंस्टाला पण फॉलो करू शकता, इंस्टा ID पण शीतलगिरी असेल. ठीक आहे, आता बघा, जसं तुमचा NI, EI आणि GI तुमचे म्हणजे NI म्हणजे काय, नंबर ऑफ मॉलिक्यूल जे आहेत. आय म्हणजेच काय, जी एनर्जी लेवल असणार किंवा इथं 1 असू शकतं, 2 वॉट एव्हर जे काही असणार आहे एनर्जी लेवल ते असणार आहे. ठीक आहे, EI म्हणजे एनर्जी लेवल ऑफ द आयथ लेवल आहे, GI म्हणजे डिजनरेशन ऑफ द एनर्जी लेवल. ठीक आहे, आता पार्टिशन फंक्शन काय, क्यू अपॉन द जेड इक्वल टू द समेशन GI e⁻ बीटा EI. ठीक आहे, हे कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट व्हॅल्यू तुमच्याला कॉन्स्टंट इक्वेशन आहे. तर तुम्ही जस्ट या प्रकारे रिप्रेझेंट करू की क्यू इक्वल टू समेशन ऑफ GI e⁻ तुमचा EI. तुम्ही बीटाची व्हॅल्यू काय घेणार आहे इथं 1/kT, म्हणजे 1/kT म्हणजे काय तुमचं काय EI/kT तुम्ही राईट डाऊन करणार आहे. ठीक आहे, -EI/kT. अंडरस्टँड. क्यू इक्वल टू तुमची जी ग्राउंड स्टेट लेवल आहे, तुमची जर ग्राउंड स्टेट लेवल आहे तुम्ही ते 0 असणार आहे. ग्राउंड स्टेटला जी एनर्जी लेवल असतात ती कसं असणार, 0 असतात, नंतर 1, नंतर 2, नंतर 3 वॉट एव्हर जेवढ्या काही एनर्जी लेवल असणार तुम्हाला, जेवढं पण तुम्हाला केवढं पण फ्रॅक्शन ज्या लेवल आहेत लेवलपर्यंत तुम्ही ते काय करू शकता, रिप्रेझेंट करू शकता. मग क्यू इक्वल टू द तुम्ही काय सांगा G0 म्हणजे ग्राउंड स्टेट 0 e⁻, याच्या समेशनमध्ये फक्त ते इक्वेशन टाकायचं आहे, E0/kT प्लस G1 म्हणजे आता G1मध्ये तुम्ही E1/kT मग G2 असेल तर E2/kT या प्रकारे ते इन्फिनिटीपर्यंत तुम्ही राईट डाऊन करू शकता. अंडरस्टँड. नेक्स्ट तुमचं आता प्रॉपर्टीज.
याच्यावरती पार्टिशन फंक्शन किंवा गिव्ह द जस्ट सिग्निफिकन्स वगैरे किंवा पार्ट प्रॉपर्टीज वगैरे तुम्हाला विचारलं जाऊ शकतात की डिस्कस करा वगैरे. तर हा आता टॉपिक इम्पॉर्टंट आहे. तर प्रॉपर्टीज काय आहे त्याच्यावाल्या तर बघून इट इज द डायमेन्शनलेस क्वांटिटी असणार आहे. याच्यावर तर डायमेन्शनलेस क्वांटिटी असणार आहे. इट द फ्रॅक्शन ऑफ द पार्टिकल इन ॲट एनर्जी लेवल. म्हणजे तुम्ही जेवढं पण फ्रॅक्शन म्हणजे काय की टोटल नंबर ऑफ द जे पार्टिकल असणार टोटल नंबर ऑफ पार्टिकल म्हणजे ॲट लेवलपर्यंत तुम्ही काय करणार आहे जस्ट तुम्ही पार्टिशन फंक्शनमध्ये दाखवू शकता. ठीक आहे. एनर्जी लेवल म्हणजे टोटल नंबर ऑफ एनर्जी लेवल. तुम्ही फक्त एवढं सिम्पल लक्षात ठेवा टोटल नंबर ऑफ द एनर्जी लेवल. ठीक आहे. जसं इक्वेशन आहे की PI = NI अपॉन द N. तुम्हाला मी आधीच सांगितलं NI म्हणजेच काय नंबर ऑफ मॉलिक्यूल इन ith लेवलमध्ये. N म्हणजेच काय नंबर ऑफ मॉलिक्यूल जेवढे पण दिलेले असतील तेवढे इक्वल टू द GI. म्हणजे GI म्हणजे काय जी डिजनरेशन ऑफ द ith लेवल होती ती GI e⁻ EI अपॉन KT. हे इक्वेशनमध्ये दिलेलं आहे ते आपण फक्त याच्यामध्ये काय केलं आहे जस्ट टाकलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचं अपॉन दी समेशन ऑफ म्हणजे जस्ट तो समेशन ऑफ GI e⁻ अपॉन KT. ओके. यालाच तुम्ही काय सांगू शकतात क्यू पण म्हणू शकतात. काय म्हणू शकता तुम्ही क्यू पण म्हणू शकता. ठीक आहे. याला आपण क्यू पण पुढे इक्वेशनमध्ये आपण डायरेक्ट याची व्हॅल्यू काय करून टाकू क्यू टाकून देऊ. ठीक आहे. इथपर्यंत आय थिंक कन्फ्युजन नसेल. तर नेक्स्टमध्ये तुम्ही काय केलं डायरेक्ट तुम्ही काय करणार आहे क्यू डायरेक्ट राईट डाऊन करणार म्हणजे ते इक्वेशन तो तुम्ही काय करणार क्यू टाकला आहे. ठीक आहे. सेकंड तुम्ही सांगू शकतात की पार्टिशन फंक्शन ॲट लो टेम्परेचर म्हणजे लिमिट T2 तुम्ही 0 घेणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे की 1/0 त्याचं काय असणार आहे की इक्वल टू द इन्फिनिटी. 1/0 इक्वल टू इन्फिनिटी तुम्हाला माहिती आहे. ते इक्वेशनमध्ये आपण टाकणार आहेत पुढे तर तुम्हाला इझिली अंडरस्टँडिंग होणार. आता इथं पण आपण घेतलेलं की क्यू इक्वल टू द GI e⁻. ते इक्वेशन आपण पुन्हा राईट डाऊन केलं आहे. ठीक आहे. हे जे इक्वेशन आहे ते पुन्हा राईट डाऊन केलं आहे आपण कारण की ते इक्वेशनची आपल्याला गरज आहे. ठीक आहे. पुढे जे पण तुम्ही पुढे डिटेलमध्ये जेव्हा घेणार ना की व्हायब्रेशनल रोटेशनल जे तुम्ही जे फ्रॅक्शन वगैरे जे पुढे शिकणार ना पार्टिशन फंक्शन तेव्हा तुम्हाला इझिली अंडरस्टँडिंग होणार इक्वेशन वगैरे यूज करणार तेव्हा. ठीक आहे. क्यू इक्वल टू G0 म्हणजे ग्राउंड स्टेट e⁻. मी आता मगाशी तुम्हाला समजवलं की G1 G2 G3 G4 इन्फिनिटीपर्यंत तुम्ही राईट डाऊन करणार. ठीक आहे. फॉर द गॅसेस E0 इक्वल टू 0. जर तुम्ही गॅसेस स्टेट म्हणजे गॅसेस स्टेटला तुमचं जर 0 एनर्जी लेवल असेल तर ऑब्वियसली काय असणार आहे तो 0 असणार आहे. कळतं आहे का. आता क्यू इक्वल टू ग्राउंड स्टेट म्हणजे G0 e⁻0. ठीक आहे. e⁻0 प्लस G1 e⁻ म्हणजे बघा 1/0 तुम्ही काय राईट डाऊन करणार 1 तुम्ही 1/0 जो येतो तुमचाला 1/0 तो काय असणार आहे इन्फिनिटी असणार आहे. काय असणार आहे तो इन्फिनिटी असणार आहे. ठीक आहे. म्हणून आपण काय केलं डायरेक्ट पुटअप केली व्हॅल्यू इन्फिनिटी. कळतं आहे. क्यू इक्वल टू ग्राउंड 0 ॲट द लो टेम्परेचर. हे कशासाठी होतं तुमचं की पार्टिशन म्हणलं लो टेम्परेचरसाठी लिमिट T2 तुमचा दिला होता 0 दिला होता. आता T2 इन्फिनिटी पण दिला आहे पुढे आपण ते बघणार की लो टेम्परेचर ओनली गॅस स्टेज इज द ॲक्सेप्टेबल असणार आहे. ठीक आहे. गॅस स्टेजला काय सगळं ॲक्सेप्टेबल असणार आहे तुमच्या ग्राउंड स्टेटला. आता नेक्स्ट तुमचं पार्टिशन फंक्शन आता हाय टेम्परेचर. आता लो टेम्परेचर पाहिलं तर हाय टेम्परेचर काय घेणार तुम्ही लिमिट T2 आता इन्फिनिटी. आता इन्फिनिटी असणार म्हणजेच काय 1/∞ इक्वल टू 0 तुम्ही पकडणार आहे. तेच फक्त तुम्ही काय करणार ती सेम इक्वेशन घेणार आणि त्याच्यामध्ये काय फक्त व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत. कळते का. एक फिक्स तुम्हाला दिलं आहे पार्टिशन फंक्शनचं तुमचं जो पण फॉर्म्युला आला आहे त्याच्यामध्ये फक्त काय करणार तुम्ही व्हॅल्यू पुटअप करणार आहे. काय दुसरं काही नाही याच्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट तुमचं फक्त एवढं लक्षात राहू द्यावं लागेल की इक्वेशन काय दिलेलं आहे नेमकं फक्त त्याच्याने तुम्हाला काय करायचं त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकत जायचं आहे. क्यू इक्वल टू द ग्राउंड स्टेट G0 e⁻0 अपॉन KT प्लस G1 e⁻1 KT मग G2 G3 जे पण असणार तुमचं जेवढे पण एनर्जी लेवल असणार आहे त्या. ठीक आहे. आता तुम्ही काय सांगितलं की तुमचा 1 म्हणजे तुम्ही इन्फिनिटी लिमिट T2 इन्फिनिटी घेणार आहे म्हणजे तुमचा काय असणार तो 0 असणार आहे ऑब्वियसली. मग ग्राउंड स्टेट e⁻0 G1 e⁻0 म्हणजे ही व्हॅल्यू काय होईल तुमची 0 होऊन जाईल. कळतं आहे ना. ही व्हॅल्यू काय होईल G1 मग G2 असेल तर e⁻0 ह्या प्रकारे. ठीक आहे. म्हणजे Q इक्वल टू G0 1 2 3 4 5 6 आजपर्यंत व्हॅल्यू असणार आहे. अंडरस्टँड. ॲट द हाय टेम्परेचर ऑल लेवल कसं असणार आहे ऑल लेवलला कशा असणार आहे ॲक्सेप्टेबल असणार आहे. ठीक आहे.
आणि पार्टिशन फंक्शन इज द मल्टिप्लिकेटिव्ह फंक्शन. यालाच तुम्ही काय म्हणतात, मल्टिप्लिकेटिव्ह फंक्शन म्हणतात. आता का म्हणून म्हणतात की क्यू इक्वल टू द क्यू टी क्यू आर क्यू व्ही क्यू पी. हे म्हणजेच काय, क्यू टी म्हणजेच काय, तुमच्याला ट्रान्झिशनल, रोटेशनल, व्हायब्रेशनल, इलेक्ट्रॉनिक वगैरे इलेक्ट्रॉनिक वगैरे जे पण असणार आहे ते. हे डिटेलमध्ये आहे तुम्हाला पुढे इक्वेशननुसार तुम्हाला आहे ते एकदम डिटेलमध्ये त्याच्यावरती क्वेश्चन आणि हमखास विचारलं होतं. ठीक आहे. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार फ्रेंड तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब देखील करा. तुम्हाला व्हिडिओ जर हेल्प वाटलं तर लाईक आणि शेअर करा आपल्या फ्रेंड लोकांमध्ये. ओके. आणि थँक्यू सो मच वॉचिंग धिस व्हिडिओ.